धनुष्यबाण चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांच्याकडूनही चिन्ह गोठवण्याची मागणी. प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची मागणी. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले. गृहमंत्री अमित शहांची सडकून टीका. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस द्वेषाचं राजकारण करतंय, शहांचा घणाघात. जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम. 1 दिवस 1 विद्यापीठ योजना राबवली जाणार. दररोज एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जाऊन जेनझींच्या समस्या जाणून घेणार. काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप. राहुल गांधींनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला. मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच. मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरील राड्यावरून अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. आमच्या नादी लागू नका, अमित ठाकरेंचा अभाविपला थेट इशारा. भगवद्गीता वाचली असती तर अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला नसता. इस्कॉनचे अध्यक्ष डॉक्टर सूरदास यांचा दावा, तर सूरदास यांचं विधान त्यांनाच लखलाभ. भुजबळांचं प्रत्युत्तर. संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करतायत. मनोज जरांगे पाटलांचा आता गंभीर आरोप. सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईलाच जावं लागेल. जरांगेंनी दिला पुन्हा इशारा. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती. मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू. दादर आणि ठाण्यात आरटीओ कडून कारवाई सुरू. मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार. सिंहगडावर पर्यटकांना मारहाण प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल. बरमुडा घातल्याच्या कारणावरून पर्यटकांना दमदाटी. महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांनाही मारहाण केल्याचा आरोप. राज्यात तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र. लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटीवर. लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडूनही अद्याप वसुली नाही. एफडीए कडून खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी. सुटा तेल विक्रीवर बंदी. ऑर्डरचं उल्लंघन केल्यास 7 वर्षाची शिक्षा. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंची माहिती. साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीनं बाजारात साखरेचे दर भडकले. नव्या हंगामात इथेनॉल निर्मितीवरही सावट. पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 6 फुटांवरील पीओपी मूर्तीच नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जित होणार. 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हायकोर्टाकडून तुर्तास कायम. गणेश भक्तांना दिलासा. बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा. अंधेरीतल्या हॉटेलमध्ये धक्कादायक घटना. तरुणीचा एफडी आणि आंबोली पोलिसांकडे तक्रार. झारखंड उच्च न्यायालयाचा जोरेन सरकारच्या निर्णयाला मोठा झटका. जेपीएससी आणि जेएससीसी सह भरती परीक्षा रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारनं रद्द केल्या होत्या परीक्षा. नाशकातील हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा मोठा निर्णय. पुढील आदेशापर्यंत हरिहरगडावर पूर्ण वेळ प्रवेश बंद.